सुरुवात झाली एका अकाउंटवरनं. पुढे अभिजित दिपकेनं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही कॉक्रोच जनता पार्टीचं अकाउंट सुरू केलं. 1.5 लाखांवर फॉलोअर्स अवघ्या काही तासांमध्ये झाले. दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेते प्रकाश राज, अभिनेत्री कोंकोणा सेन अशा मंडळींनीही त्याला फॉलो केलं. पण काही तासांमध्येच ते अकाउंट बंद करण्यात आलं आणि त्यानंतर अभिजित दिपकेनं पुन्हा एक नवं अकाउंट सुरू केलं. तिथेही फॉलोअर्सची संख्या त्याच वेगानं वाढली. असो, आता आपण याच कॉक्रोच जनता पार्टीवरनं राज्यातलं राजकारण कसं तापलंय ते पाहू. त्यांना भारतीय जनता पक्षापासून अपेक्षाभंग झालेला आहे. त्याच्यामुळे कॉक्रोच पार्टीला एवढं समर्थन मिळत आहे. हे या देशाचं दुर्दैव आहे. भारतीय कॉक्रोच पार्टीवर, देशाच्या कॉक्रोच जनता पार्टीवर प्रधानमंत्री मोदी जर इटलीमध्ये असतील तर त्यांनी तिथून भाष्य केलं पाहिजे. केंद्रातलं भाजपचं मोदीचं सरकार आहे, त्या सरकारच्या विरोधात एक रोष आपल्याला पाहायला मिळते आहे. बेरोजगारी हा त्याच्यातला मूळ भाग आहे. मुलं मुली डिग्री, मास्टर डिग्री घेऊन बसलेले आहेत आणि त्यांचा पदोपदी अपमान करण्याचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा कधी पकोडे सांगतात, कधी काही सांगतात. अशा पद्धतीचं जे पदोपदी अपमान करण्याचं काम जे सुरू झालेलं आहे. 1,30,00,000 युवक आणि युवतींनी या मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. यातून या देशामध्ये असणाऱ्या तरुणांच्या मध्ये, तरुणींमध्ये किती उद्रेक आहे हे साधारणपणे त्या ठिकाणी दिसून येते. मला वाटते सरकार फक्त जातीमध्ये तणाव करण्यामध्ये मग्न आहे. मूळ प्रश्न जे या देशातल्या तरुणांचे त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय याचं हे प्रतीक आहे. फेक नरेटिव्ह शॉप या देशामध्ये सुरू झालेलं आहे. फेक नरेटिव्ह की दुकान. आणि आपण आपल्या कारकिर्दीमध्ये काही केलं नाही, आता दुसरे जेव्हा करतायत ते आपल्याला बघवत नाही आणि त्यामुळे रोज खोटं बोलायचं, रोज उठून खोटं बोलायचं. फक्त एवढंच एक काम आणि एवढाच एक धंदा काही लोकांचा राहिलेला आहे आणि त्यामुळे अशा अनेक अकाउंट्स ओपन झाले. परंतु या देशाची जनता ही देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.